गेल्यानंतर रडण्यात मजा नसते बर का. एसटी निघून गेल्यानंतर हात करण्यात मजा नाही. झाड सुकल्यानंतर पाणी घालण्यात मजा नाही. आई वडील गेल्यानंतर रडण्यात मजा नाही. आणि वर्ष श्राद्धाचं कीर्तन संपल्यानंतर कार्यक्रमाला येण्यात मजा नाही. वेळेला किंमत आहे. हा, वेळ निघून गेली का मग उपयोग नाही काका. लोक म्हणतात बाबा आम्हाला वेळ आहे का. आम्हाला नका वेळ देऊ, पण ज्यानं अख्ख्या आयुष्याचा वेळ दिलाय त्याला वेळ द्यायला शिकावा. जुनी माणसं खूप महत्वाची आहेत. सध्याला जुन्या माणसाचे गुडघे दुखत नाही, पण 40-45च्या लोकांचे गुडघे दुखतात. म्हणून मंगल कार्यालयामध्ये जुने माणसं खाली बसत असतात. 40-45च्यांना खुर्ची टाकावी लागते. ही कलियुगामधली खूप मोठी शोकांतिका आहे काका. का. आणि ही जी माणसं आहेत 40-45ची, ही जुन्या माणसाचा तिरस्कार करतात. ते म्हणतात जुन्या माणसाचं काय करायचं. अरे नालायका, तुझ्या घरच्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारी माणसं सुद्धा हीच आहेत, दुसरी कोणी नाही काका. आज बघा तुम्ही माझ्या पुढे नजर टाका, सगळी वयस्कर माणसं आहेत. या 2-3 जण सोडली आमची ही मंडळी. ही 2-4 जण सोडली. कोणाचं वय 60 आहे, कोणाचं 65 आहे, कोणाचं 70 आहे. ही 10-15 माणसं बसली तर तुमच्याकडे पाहून कीर्तन करतोय मी. तरुणांना टाइम नाही. जवानांचं कंबर दुखतंय, गुडघे दुखतायत, यांना गुडघ्याच्या गोळ्या चालू कराव्या लागतील. वेळेला आपण म्हणतो ही जुनी माणसं काय उपयोगीची. एक जण मला म्हटलं बाबा आमच्या पायाला मुंग्या येतात, बसणं एवढी सोपी गोष्ट आहे का. अरे 2 तास झाले महाराज, 80 वर्षाचा म्हातारा मांडी घालून बसला गादीवर, तर अजून मांडी सुद्धा मोडली नाही. वय वर्ष 80 आहे. 80 वर्षाचा म्हातारा 2 तास मांडी घालून बसू शकतो. आणि 30 वर्षाचा पोऱ्या मांडी घालून बसला तर तो 3दाच पाय सरळ करतो. तो म्हणतो माझ्या पायाला मुंग्या येतात काका. जुनी माणसं खूप महत्वाची आहेत. एकदा ही जुनी माणसं गेली काका, का मला नाही वाटत या मंडप मध्ये बसायला कोणी राहील बा. आमची जुनी माणसं गेली का मंडपची किंमत शून्य होऊन जाईल. जसं जेवणाची पद्धत आली बफे, बरोबर ना, बफे पद्धत आहे जेवणाची. तसं या कार्यक्रमाची पद्धत बी असं होईल, ज्याला वाटायचं त्यांना ऐकायचं, जेवायचं, निघून जायचं. असं नको व्हायला. काळ बदलत गेलाय बा. जाऊ द्या, ज्यादा बोलायचं नाही. मला बाप सांगायचा आहे, माझ्या सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. बाप किती महत्वाचा आहे विचारा. या परिवारातल्या मुलीला विचारा, या परिवारातल्या मुलाला बाप काय असतो गेल्यानंतर काका. तुम्ही डोक्यात टोप्या चांगल्या घातल्यात, तुमच्याकरता संदेश देऊन जातो बाबा. तुमच्या अजूनही बँकेमध्ये एफड्या रेडी आहेत, पावत्या करून ठेवल्यात तुम्ही. पण माझी विनंती आहे तुम्हाला बाबा, ज्यांच्याकरता तुम्ही पावत्या केल्यात, अजूनही तुम्ही पैसे खर्च करायला तयार नाही. एखादा चांगला मोबाईल घ्या, रोज कडक कपडे घालत जा, पैसे खर्चा जरा. हॉटेलचा चहा तुम्ही कधी लवकर पित नाही म्हातारी माणसं. का. मागच्या अवलादी करता संपत्ती जपून ठेवायची आहे. एक 2-3 गोष्टीची जाणीव करून देतो तुम्हाला. जुनी माणसं लक्षपूर्वक आहे का. कोपरी फाटली तुमची, बनेल तुटलंय तुमचं, चप्पल तुटली तुमची, नवी चप्पल घ्या, शिवून घालू नका. पण तुम्ही नाही नवी घेत, तुम्ही काय करताय, शिवून घालताय. तुमच्याकडे पैसे नाहीत का. पैसे आहेत हो, पण मागच्या अवलादी करता जपून ठेवायचे आहेत. माझा प्रश्न आहे तुम्हाला, ज्या नालायक पोरा करता तुम्ही फाटकी कोपरी घालताय, ज्या नालायक पोरा करता तुम्ही संपत्ती जपून ठेवताय, तोच मुलगा जर आज रोज 200 रुपयाची दारू पित असेल, तर तुम्ही ती फाटकी कोपरी त्याला दारू पिण्याकरताच घातली का, याचाही विचार करणं काळाची गरज आहे काका. 6 महिने झाले तुमची पोरगी तुम्हाला फोन करत होती,
तुमची लेक तुम्हाला फोन करत होती, बाबा या मला भेटायला. नाही आला बाप भेटायला मुलींना. आला बाप. बाप काय म्हटलं माहिती, आके आलो असतो भेटायला, पण एसट्या बंद आहेत पोरी. पोरगी म्हणली एसटीची कुठपर्यंत वाट पाहता बाबा, प्रायव्हेट गाडी नाही या. तोच आमचा बाप त्या पुरीला म्हणतो, आके आलो असतो प्रायव्हेट गाडीनं, पण प्रायव्हेट गाडीवाला 100 रुपये घेतो, पोरी एसटीनं माझं अर्ध तिकीट आहे. 50 रुपये वाचवलेत तुम्ही, पण स्वतःच्या पोरीला भेटायला नाही गेलात. माझा प्रश्न आहे त्या बापाला, ज्या नालायक हरामी पोरा करता 50 रुपये वाचवले, तोच मुलगा जर आज रोज 50 रुपयाचा मावा खात असेल, तर तुम्ही ते 50 रुपये त्याला मावा खाण्याकरताच वाचवले का, याचाही विचार करणं काळाची गरज आहे काका. वेळेला संपत्ती नाही ग्राह्य धरल्या जात. परवा दिवशी शेतकऱ्याचा बैल चरत होता वावरात. 85 वर्षाच्या बापानं बैलाला आवाज दिला काका, तर बैल माग फिरला. पण दारूच्या दुकाना पुढचा 30 वर्षाचा तरणा बांड पोऱ्यात नाही माग फिरला काका. बैलाला बाप कळाला, पण पोराला नाही कळाला. ही कलियुगामधली खूप मोठी शोकांतिका आहे. वेळेला संपत्ती कमवून काय करणार आहे. कितीतरी उदाहरण आहेत माझ्या डोळ्यासमोर. बापांनी 25-25, 30-30 एकर जमिनी घेऊन ठेवल्यात पोरांकरता. आज तोच मुलगा व्यसनाच्या आहारी इतका गेलाय का त्याचं लिव्हर खराब झालंय. संपत्ती कमवण्यात वेळ वायाला घालवू नका मावशी, संपत्ती कमवण्यात वेळ वायाला घालवू नका. संपत्तीपेक्षा सुद्धा सगळ्यात मोठी गोष्ट आहे, आणि तिचं नाव संस्कार आहे काका. काय करणार आहे संपत्ती कमावून. संपत्ती कमावण्यापेक्षा संपत्ती टिकवावी कशी हे त्याला शिकवा. संपत्ती आपोआप कमावणार आहे, आणि संपत्ती टिकवली का त्याच्याकडे आपोआप येणार आहे. संपत्ती टिकवणं सुद्धा काळाची गरज आहे. आमच्या वडिलांचं वय 87 आहे. बऱ्याच जणांच्या परिचित आहेत. 87 वर्षाचा बाप आहे माझा. श्रामपूर तालुक्यामध्ये 1 नंबर पेताड म्हणून ज्या माणसाला ओळखल्या जात होतं, त्या पेताड बापाचा मुलगा मी आहे काका. माझ्या घराचं काम चालू आहे. मी परवा दिवशी बापाला विचारलं सहज, बाबा तुम्ही माझ्याकरता बंगला नाही बांधला, लोकांच्या बापांनी पोरांकरता गाड्या घेतल्या, जमिनी घेतल्या, बंगले बांधले, तुम्ही माझ्याकरता साधी मोटरसायकल बी नाही घेतली, तुम्ही माझ्याकरता साधं घर बी नाही बांधलं. 87 वर्षाच्या बापाच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं, आणि 87 वर्षाचा बाप डोळ्यातलं पाणी पुसत मला म्हणतो, महाराज नाही बांधला तुझ्याकरता बंगला, नाही घेतली तुझ्याकरता गाडी, आणि नाही घेतली तुझ्याकरता जमीन, पण 34 वर्षापूर्वी तुझा जन्म झाला आणि मी दारूला पूर्णविराम दिला. हीच लय मोठी संपत्ती तुझ्याकरता ठेवली बाबा. वेळेला महाराज संपत्ती नाही महत्वाची. आमच्या बापानं सालं घातली काका, पण सालं घालून सुद्धा ही संस्कृती जी आम्हाला दिली, ही आमच्या बापाची पुण्य आहे काका. वेळेला महाराज संस्कार खूप महत्वाचे आहे, नका संपत्ती कमव. आज तुम्ही बघा, हे पाठीमागं उभा असलेले पोर नाही संपत्ती कमवू द्या यांच्या बापांनी, पण यांच्याकडे संस्कार नावाची गोष्ट असेल तर काहीच कशाची कमी पडत नाही काका. आज 12 वर्षाचा मुलगा या स्टेजवर विणा घेऊन उभा राहू द्या, 85 वर्षाचा म्हातारा त्याच्या पायावर डोकं टेकवतो काका. याच्यापेक्षा जगाच्या बाजारामध्ये कुठली श्रीमंती नाही काका. आणि ही श्रीमंती कमवण्याकरता त्याला संस्कार, संस्कृती या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. माझा बाप मला म्हणतो, महाराज फिरून घे, मी आहे तोपर्यंत. मी आज निघालोय घरून, बॅग भरून 4 दिवस चाललोय बाहेर. मला सकाळी म्हणे कधी येणार आहे, म्हटलं येतो 21 तारखेला. फिरून घे, मी आहे तोपर्यंत. मी गेलो ना रोज घरी यावं लागेल, हे विसरता कामा नये. याचं नाव बाप आहे काका. आज या चव्हाण परिवारातून निघून गेलेला बाप, इथून पुढे वर्ष श्राद्ध झाल्यानंतर तर म्हाताऱ्या माणसाची ज्यादा आठवण येते काका. म्हणून बाप महत्वाचा आहे. माझं कीर्तन विसरले तरी चालेल, माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका. आई महत्वाची आहे, बाप महत्वाचा आहे. सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या महिला मंडळ, आपल्या मुली देखत आणि आपल्या मुला देखत आपल्या नवऱ्याचा अपमान कधी करू नका.
तुमची मुलगी 10वीला जाते, तुमचा मुलगा 12वीला जातोय, जवान आहे मुलगा आणि मुलगी, तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करत नाही, पण कळकळीची विनंती आहे, 10वीला जाणाऱ्या मुली देखत आणि 12वीला जाणाऱ्या मुला देखत तुमच्या नवऱ्याचा अपमान तुम्ही करू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावा लागेल. तुम्हाला बोलायचंय नवऱ्याला, घरात कोणी नसताना बोला, पाहुणे मंडळी देखत त्याची इज्जत ठेवा, त्याचा अपमान करू नका, काळाची गरज आहे. माझं कीर्तन विसरले तरी चालेल, छोट्या छोट्या गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करा. भविष्यात काय होईल हे सांगू शकत नाही. आज मी बोललोय, उद्या काय बोलेल याची शाश्वती नाही काका. म्हणून माझं कीर्तन विसरले तरी चालेल, माझ्या कीर्तनाचे संदेश विसरू नका. कैलासवासी श्री पुंजाजी भागोजी चव्हाण यांच्या पाठीमागं आहे एक मुलगा आहे हरिश्चंद्र पुंजाजी चव्हाण, मुली आहे श्रीमती सिंधू गंगाधर भगत. त्याच पद्धतीनं सौभाग्यवती